श्रवण घेतलं, श्रवणानंतर कीर्तन घेतलं, त्याच्यानंतर विष्णू स्मरण घेतलं आणि त्याच्यानंतर अर्चनम, भगवंताची पूजा कशी करायची ते घेतलं. आज आपण घेणार आहेत वंदनम. भक्तीतला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असणार आहे. वंदनम भक्तीमध्ये आपण कोणत्याही मंदिरात गेले की पहिलं वंदन करतो, नंतर भगवंताचं दर्शन घेतो. त्यामुळं ह्या वंदनांचे जे आचार्य आहेत ते अक्रूरजी आहेत. जसे श्रवणाचे आचार्य परीक्षित महाराज आहेत, कीर्तनाचे आचार्य सुखदेव गोस्वामी आहेत, विष्णू स्मरणाचे आचार्य प्रल्हाद महाराज आहेत, त्याच्यानंतर वंदनमचे आचार्य अक्रूरजी येतं. तर हे वंदनम खूप महत्त्वाचं आहे. महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा युद्ध ठरलं आणि दोन्ही सैनिक दोन्ही बाजूला एकूण एकाच्या समोर उभा राहिले, त्यावेळेस युधिष्ठिर महाराजाने आपल्या अंगावरले अस्त्रशस्त्र काढले, किरीट मुकुट काढले आणि कौरवांच्या बाजूला चालू लागले. त्यावेळेस भगवान कृष्ण, भीम, अर्जुन या थोडंसं नवल झालं किंवा आणि शॉक लागला कोण्या गोष्टीचा, की अचानक युद्ध ठरले, शंख वाजले आणि युधिष्ठिर महाराज सगळं अस्त्रशस्त्र काढून का बरं जात आहे, त्याचं कारण काय. तर युधिष्ठिर महाराजाला फॉलो करता करता भीम पण तसंच करू लागले, अर्जुन पण आणि नकुल सहदेव पण, या पाचही पांडव त्याच पद्धतीने गेले. की त्यावेळेस ते प्रथम भीष्मदेवांचा आशीर्वाद घेतला, वंदन केलं. नंतर द्रोणाचार्य, कृपाचार्य जे महारथी होते त्यांना घेतलं. त्यावेळेस भीष्मदेव म्हणतात की हे युधिष्ठिर, तू जर आलं नसता तर मी तुला शाप दिला असता, पण तू येऊन वंदन केलं, आमचे आशीर्वाद घेतले, त्यामुळे मी आशीर्वाद देतो की तू विजय भव होशील. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणतात की असं कसं काय होणार पितामह. ते म्हणे जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला सगळं काही सांगेल, आता नाही सांगणार. आणि मग तेव्हा तो आशीर्वाद घेऊन नाही का आले. आणि जर पाहिलं महाभारताच्या दोघांची तुलना तर कौरवांच्या साईडला 11 अक्षौहिणी सैनिक होते आणि पांडवांच्या बाजूला 7 अक्षी सैन्य होते. पण त्यांनी सुरुवातीस वंदन केलं, आशीर्वाद घेतले आणि तेव्हा ते विजयी झाले. तसंच आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल, विजय व्हायचा असेल, सफल व्हायचं असेल तर आपल्याला जी वंदन गोष्ट आहे ती करणं वारंवार खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भगवंत गीतेमध्ये पण आणि महाभारताने सगळीकडे वंदनाचं वर्णन आहे. येऊन जेव्हा भगवान कृष्ण पहिल्यांदा ध्रुव महाराजांच्या प्रसंगामध्ये भगवंत जेव्हा प्रगट झाले ध्रुव महाराजांसमोर, त्यांनी साष्टांग दंडवत केलं, त्यांना वंदन केलं. म्हणजे साक्षात वंदन केल्यानंतर त्यानंतर भगवंताने ते भगवंताचं रूप पाहिलं तर त्यांना काही वाणी सुटत नव्हती. तर त्यावेळेस भगवंताने आपला शंख घेतला आणि ध्रुव महाराजांच्या मस्तकाला स्पर्श केला. जसं स्पर्श झालं त्याने सुंदर सुंदर प्रार्थना भगवंताच्या प्रती गायल्या. तर त्याच प्रकारे इथे जे वंदनम भक्ती आहे ते श्रीमद भागवतामध्ये सांगतात की प्रार्थना करणं म्हणजे 3 गोष्टीची असते. आपण जेव्हा भगवंताला प्रार्थना करतो मंदिरात आल्यानंतर तर आपल्या हृदयाचा भाव भगवंताशी संबंध जोडतो. मग आपल्या जीवनातले सुख दुःख जे काही चढउतार होतो त्याची भगवंत आदान प्रदान करतात. मंदिरात आले बा तुम्ही घंटी वाजवली, दंडवत केला आणि काही प्रार्थना केला, नमस्कार केला नाही. आता मन प्रभूजी इथं कसं काय वंदन करणार. आल्यानंतर इथे एक प्रार्थना आहे बघा, जगन्नाथ कदाय प्रणेती हरायचे नीलाचल निवासाय चतुर्धे मूर्तये नमः. इकडं पण दिलेलं आहे नीलाचल निवास आहे. म्हणजे इथं आल्यानंतर यांचं मंच त्यांच्यासमोर जाऊन त्यांचं गुणगान करायचं असतं. तर त्याच प्रकारे कोणत्याही मंदिरात जेव्हा जाता तुम्ही राधाकृष्णाच्या, विठ्ठल रुक्माईच्या किंवा श्री श्री सीताराम लक्ष्या, तर तिथे गेल्यानंतर पहिले प्रार्थना असली पाहिजे. आपण पहिले वैष्णवाला केली पाहिजे, नंतर भगवंताला केली पाहिजे. तर हे भागवताच्या पाहायला गेलं तर याच्यामध्ये एक सुंदर श्लोक आहे वंदनांचा, की ते म्हणतात की अवंत ब्राह्मणाने का भगवंताकडे एवढी वंदना केली होती, एवढी प्रार्थना केली होती भगवंताने कारण त्यांच्या जीवनात जर पाहायला गेलं तर सगळं काय हरवून घेतलं होतं. आणि ते म्हणतात की माझ्या दुःखाचं कारण कोण नाही, माझ्या दुःखाचं कारण माझं मनच हे दुःखाचं कारण आहे. यानं त्यांनी कारणीभूत पत्नी, न मुलं बाळं कोण नाही, न दैव न कर्म. ते म्हणले माझ्या दुःखाचं कारण कोण आहे, माझं मन माझ्या दुःखाचं कारण. आणि ह्या दुःखाच्या कारणातून निघण्यासाठी मला एकमेव गोष्ट असेल तर ते भगवंताला वंदन करणं. भगवंता मला ह्या दुःखातून बाहेर काढ. जसं तुम्ही एखाद्या भिकाऱ्याकडे, आपलं श्रीमंतीकडे एखादा भिकारी गेला तर तो नुसता हात जोडला, साहेब मी सकाळपासून काही जेवलो नाही,
तो दयावश होऊन त्याच्याजवळ काही जेवण असेल तो देईन, वरतून त्याला कपडे पैसा पण देईन. म्हणजे त्याने नुसतं नमस्कार जरी केला तर या भौतिक जगातल्या व्यक्तीचं हृदय पगळल्या जात आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपण भगवंताकडे जातो आणि जेव्हा प्रार्थना करतो तन्मयतेनं तळमळतेनं, तर भगवंत पण आपल्या हृदयातून भगवंताची जी कृपा आहे, आशीर्वाद आहे, ते भेटत राहतो. म्हणून इथे आजचा जो प्रवचन टायटल असणार आहे पॉवर्स ऑफ प्रेयर्स, प्रार्थनेची शक्ती किती महत्त्वपूर्ण आहे. बरं तुम्ही म्हणता हिंदू धर्मातच नाही, मुस्लिम धर्मामध्ये दुआ में याद रखना, मेरे लिए दुआ करना, म्हणजे ते 5 टाईम नमाज करतात. ते काय करतात, एकूण एकासाठी प्रेयरच करतात. म्हणजे आणि त्यांना नमस्कार जे वालेकुम सलाम म्हणतात ते, तर त्यांच्या वालेकुम सलामच्या ह्या शब्दाचा अर्थ ते म्हणतात तुम्ही कुशल मंगल राहा. ते पण वालेकुम सलाम म्हणतात, तुम्ही मंगल कुशल राहा. म्हणजे एकूण एकाच्या शुभ आशिषासाठी ते काय करतात, हे करतात. येऊन तुम्ही मुस्लिम धर्मामध्ये जा, येऊन ख्रिश्चन धर्मामध्ये पण जा तुम्ही, ते एकूण एकासाठी प्रेयर्स करतात. म्हणजे चर्चमध्ये जाऊन प्रेयर्स करतात. आणि आज त्यांचं ते पाहिलं सिस्टम, आपल्याकडे माळा करण्याची सिस्टम असते, तसं त्यांच्याकडे एक सिस्टम असते एकूण एकासाठी प्रेयर्स करणं. किंवा कोणी कन्वर्जन होत असेल, तुझ्यासाठी मी प्रेयर करतो. तू आजारी असेल तर मी प्रेयर्स करतो. तुझ्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असेल फॅमिलीसाठी, फिजिकलसाठी, मी प्रेयर्स करतो म्हणतात ते नेहमी. वंदना म्हणजे प्रेयर्स करणं. आणि मग त्या लोकांना अनुभव होतो, बऱ्यापैकी लोक त्याच्यानुसार वाहत जातात. म्हणजे किती प्रार्थनेची शक्ती आहे. तर ते दोन्ही रिलिजन फॉलो करतात. तर आपल्या वैदिक धर्मामध्ये तर वंदना आणि प्रार्थनेचं खूप महत्त्व दिलेलं आहे, खूप दिलेलं आहे. आणि आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा पण ही गोष्ट केली पाहिजे. का बरं केली पाहिजे? कारण की प्रार्थनामध्ये एवढी शक्ती आहे की आपण कोणतंही कार्य करायचं असेल, आता जसं प्रवचन करायचं असेल तर पहिले मी काय केलं, वंदन केलं. कोणाला? ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकाय चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे. म्हणजे मी गुरुला वंदन केलं, गुरु शिष्य परंपरेला वंदन केलं. आणि गुरु शिष्य परंपरेनंतर कोणाला केलं? षडगोस्वामी, त्याच्यानंतर ललिता विशाखा, राधाराणी, कृष्ण. म्हणजे सगळ्यांना वंदन केल्यानंतरच तुम्ही कथेला सुरुवात होतं. म्हणजे येऊन तुम्हाला साधन, म्हणजे ह्या जगात कथा जरी करायची असेल, मंगलाचरण, तिथे वंदन लागतं. बरं तुम्ही म्हणता ठीक आहे भक्ती मार्गात आहे. भौतिक जगामध्ये आपण गणपतीचं वक्रतुंड काम महाकोटी सूर्यकोटी समप्रभा, ही जे प्रार्थना म्हणतो, मग त्याच्यामध्ये पण काय दिलेलं आहे, पहिलं वंदन दिले गणपती बाबा, की आमचं जे कार्य आहे ते निर्विघ्न पार पडलं पाहिजे आणि आम्ही जे कार्य करतो त्याच्यामध्ये आम्हाला सफलता भेटावी, त्यासाठी आपण हे कडलं जातं. तर का बरं केली पाहिजे प्रार्थना एवढी? किंवा आपण भगवंताकडे गेल्यानंतर प्रार्थना का केली पाहिजे? जसं एखादा लाकूड तोड्या हाता, तू काय करायचा, रोज लाकूड तोडायचं जायचं. एक दिवस झाले त्याने 4 लाकडं तोडले. पहिल्या दिवशी 10-12 लाकडं तोडले, दुसऱ्या दिवशी 5 लाकडं तोडले, तिसऱ्या दिवशी 2च तोडले आणि 5-6व्या दिवशी 2च. तर त्याचे वडील विचारत होते की अरे पहिल्या दिवशी तू 10-12 झाडं तोडून आणले होते आणि जसं जसं तू जातोय तसं तो लाकडांची संख्या कमीच होती. याचं कारण काय? ते म्हणले बाबा मी तो रोज तेवढीच शक्ती लावतो, तेवढ्याच सकाळी जातो, पण काय माहीत तेवढे झाडं तुटतात. ते म्हटले की एक काम कर, तुझी काय कर, कुऱ्हाड घेऊन ये. मग कुऱ्हाड घेऊन आल्यानंतर सांगितलं बाळा पहिल्या दिवशी जेव्हा तू कुऱ्हाड घेऊन गेलतास ना, तुझ्या कुऱ्हाडीला धार होती आणि तू रोज रोज जातं ना, तो कुऱ्हाडीला धार नाव लावत. ती जसं जसं तू झाडं तोडत होतं तसं तसे त्याची धार कमी होत जात होती, त्यामुळं ती तोडण्याची संख्या कमी होत होती. तर त्याच प्रकारे आपण भक्ती मार्गात आल्यानंतर काही काळानंतर पहिल्यांदा खूप प्रार्थना करतो, तो भक्तीत उत्साह राहतो, निश्चय राहतो, धैर्य राहतो. आणि जसं जसं काळ निघून जातो आणि आपल्या प्रार्थनेची जी धार आहे ना ती कमी होऊन जाते. आणि मग प्रार्थनेची धार कमी झाली, तो भक्तीमधला जो उत्साह आहे तो आपोआप कमी होऊन जातो. आणि मग आपण काय करतो, म्हणतो अरे भक्तीमध्ये इंटरेस्ट येत नाही, न ग्रंथ वाचण्यामध्ये, न प्रवचन ऐकण्यामध्ये, न जप करण्यामध्ये, किंवा चला एवढं काय कधीमध्ये गेलं तर ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय की जी भगवंताच्या प्रती जी शक्ती प्राप्त करायची असेल, जसं हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंडी लागत असेल तर आपण सूर्याचे किरण कुठं असतं तिथं उभं राहतो का, गरमी भेटावं. तसंच आपल्या जीवनामध्ये जसं तुम्ही गाडी चालवत, आता दामोदर राष्ट्रीय कंपनी गाडी चालवत होते, ती कंटिन्यू इथपर्यंत येताना स्टेअरिंग कंटिन्यू ठेवत होते. असं नाही की त्या स्टेअरिंगचा हात काढला आता जाईन तिकडं जाईन त्याचं. तर तसंच ते म्हणतात की आचार्य म्हणतात
की आपल्या भक्ती मार्गामध्ये प्रार्थनारूपी स्टेअरिंग आपल्या नेहमी हातात राहिली पाहिजे. आपण त्या स्टेअरिंगला एका साईडला सोडतो, आपली ती गाडी दुसरीकडेच पळून जाईल, भरोसाच नाही. आणि असं होतं आहे. तर नेहमी आपली रूपी स्टेअरिंग आहे ना भगवंताकडे वळाली पाहिजे. जसं प्रभूजींनी त्या मंदिरापासून ह्या मंदिरापर्यंत काय आणले, बराबर स्टेअरिंग चालवली. असं नाही नेली की पांडवनगरीमध्ये नेऊ, नाही तर पाथर्डी फाट्याकडे नेऊ, तर दुसरीकडे गेलो असतं. त्यांच्या स्टेअरिंगने इथपर्यंत आलं. तसंच आपण गुरुकडून जेव्हा भक्तीच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून जी प्रार्थना करतो भगवंताच्या प्रती, ती सातत्याने ठेवली पाहिजे, तेव्हा उत्साह राहतो. आणि मग जेव्हा आपण असं करतो तर ज्या असंभव गोष्टी त्या संभव होतात आणि संभव गोष्टी असंभव होतात. म्हणजे ज्या इम्पॉसिबल गोष्टी असतात, प्रार्थना केल्यानंतर त्या पॉसिबल होतात. आणि जर पॉसिबल गोष्टी असतात पण तुम्ही प्रार्थना करत नसेल तर त्या पण इम्पॉसिबल होतात. म्हणून त्यासाठी प्रत्येकाने जी प्रार्थना आहे तर ती केली पाहिजे. जसं आपण आता रोज सकाळी प्रार्थना करतो, प्रेयर करतो, काय करतो, महामंत्राचा जप करतो. त्या महामंत्राचा जपाचा अर्थ काय, हे राधाराणी, हे कृष्ण, तुम्ही मला काय करा, तुमच्या सेवेत घ्या. म्हणजे रोज जप करणं म्हणजे ती प्रार्थनाच आहे. सातत्यानं भगवंता मला तुमच्या सेवेत संलग्न करा. आणि त्याच्यामध्ये चेतना खूप महत्त्वाची. नुसतं माळा जपल्यानंतर अवघड होतं आहे, पण ती भावना असेल तर भगवंत काय करा, बराबर म्हणतं की ह्या भक्तांची ही इच्छा आहे, त्यानुसार ते करूया. आणि म्हणून जप केल्यानंतर दोन गोष्टी होतात. एक तर नम्रता येते आणि भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे, समजा एखादे बाळ आईकडे जाऊन वारंवार एक गोष्ट मागत असेल ना, तर आई काय म्हणते, बाबा घेन, तू शांत राहा. तसंच प्रार्थना म्हणजे काय, भगवंताकडे जाऊन वारंवार ती गोष्ट मागणे. आणि जेव्हा तुम्ही वारंवार गोष्ट मागतात ना, तर भगवंत ती गोष्ट प्रदान करतात. तर त्यासाठी आपण भगवंताकडे ती प्रार्थना केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये सेवा, रुची, कृतज्ञता आणि सगळ्यात महत्त्वाचं आध्यात्मिक शक्ती आपल्याला प्राप्त होते, जी भौतिक जगाच्या विरोधात लढण्यासाठी. भौतिक जग एवढं प्रभावशाली आहे, मायादेवाचा एवढा प्रकोप आहे, ते चांगल्या चांगल्याला धाराशाही करून टाकते. म्हणजे तुम्ही अध्यात्माच्या किती मोठ्या स्तरावर जा आणि आध्यात्मिक शक्ती नसेल तर जास्त काळ टिकत नाही. म्हणून कारण की भौतिक जगाची जी एनर्जी आहे ती एवढी डबल आहे आणि आपली भक्ती म्हणजे काय, काहीच नाही. आपल्याला एवढा सहारा पण नाही. पण त्या भौतिक जगाच्या विरोधात लढण्यासाठी, मायादेवाच्या विरोधात जाण्यासाठी आपल्याला प्रार्थनारूपी शक्ती भगवंताकडे जाऊन, भगवंता मला हे युद्ध लढण्यासाठी काय कर, शक्ती दे. जसं मॅच खेळताना जो फास्टर बॉलर असतो तो खूप अटॅक करतो. एखादा वीक असेल तर तो लगेच स्पीच सोडून जाईल. पण एखादा चांगला मजबूत असेल तर काय करेल, तो खेळत बसेल. तर त्याच प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये आपला प्रार्थनारूपी शक्ती असणं खूप महत्त्वाचं. नाही तर बरेच वेळा स्पीच आणि मोठमोठ्या विकेट पडलेले मी पाहिलं. आता लेटेस्टमध्ये काही असं होतात घटना. सांगण्याचा मुद्दा असा आहे की नेहमी सावध राहिलं पाहिजे भक्ती मार्गामध्ये. हे नाही. म्हणून भागवतामध्ये 80 ते 90% जर पाहायला गेल्या तर प्रार्थना आहेत. कुंती महाराणी घ्या, भीष्मदेव घ्या, त्याच्यानंतर स्कंदवैत प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, त्याच्यानंतर प्रचेता, गोपी, किंवा प्रत्येक स्कंदामध्ये भगवंताला प्रार्थना केल्याशिवाय काहीच वर्णन नाही. म्हणजे याचा अर्थ काय, भागवतामध्ये तेच आहे, रामायणामध्ये तेच आहे, भगवंताला प्रार्थना करणं. म्हणून आपल्याला म्हणतात ना, डॉक्टरकडे गेल्यानंतर दवा काम में नहीं आती तो दुआ काम आएगी. बरोबर. अभी दवा में ये नहीं, अभी दुआ में काम आएगी. म्हणजे प्रार्थनामध्ये. तसंच या जगामध्ये आपण दवा तर खूप प्रयत्न करतो, पण जर दुआ नसेल, आता प्रार्थना कुठं केली पाहिजे, दोन लोकांना केली पाहिजे. आपल्या गुरुवर्गाला केली पाहिजे, जसं शिलप्रभा आहेत किंवा आपले जे गुरु महाराज आहेत त्यांना केली पाहिजे, वैष्णवांना केली पाहिजे आणि भगवंताला केली पाहिजे. म्हणजे भक्त आणि वैष्णवाला जर केलं तर त्यांचे आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होते. म्हणजे मुद्दा असा आहे की भक्तीमध्ये प्रार्थना ही आपल्याला सातत्य ठेवत असते. तर इथे शिलप्रपाद एकदा एका प्रवचन केलं आणि केल्यानंतर राधा लंडनेश्वर जे आहे UK तिथे गेल्यानंतर ते प्रार्थना करू लागली. तर एका शिष्याने विचारलं, प्रभुपाद तुम्ही काय राधा लंडनेश्वर समोर जाऊन काय करतायत? त्यांनी म्हणतात की मी एकच प्रार्थना करतो राधा लंडनेश्वरला की मला भौतिक जगाच्या मायापासून वाचव. मी प्रवचन तर करतोय पण ही मायाशक्ती एवढी प्रबळ आहे. जेव्हा मी हे
पहिल्यांदा फर्स्ट टाइम ऐकला त्यावेळेस विचारलं की जे भगवंताच्या शक्तिपेक्षा अवतार आहे आणि भगवंताची एवढे कृष्ण भक्तीविना नाही तारपर्वत, एवढी शक्ती त्यांच्यामध्ये, पण तेवढे मोठे आचार्यसुद्धा काय करतात, भगवंतासमोर जाऊन प्रार्थना करतात. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे की आपण जे संघर्ष करणारे साधक आहोत तर आपण किती अलर्ट राहिलं पाहिजे. हां, आणि तो आचार्य प्रार्थना करतात, मग आपण जे भक्ती करतो तर आपल्या भक्ती मार्गामध्ये किती प्रार्थना असतात. म्हणून आपण महामंत्र जप करण्याचे पहिले गुरु महाराज, पंचतत्व किंवा हे कृष्ण करुणा सिंधू हे करतो. आणि प्रवचन संपल्यानंतर सुद्धा आपण काय करतो, प्रार्थना करतो की बाबा हे प्रवचन व्हा. म्हणजे ह्या गोष्टी होते. म्हणून इथे 2 प्रकारचे असतात. म्हणजे शरीरासाठी भोजन आणि आत्म्यासाठी प्रार्थना. जसं तुम्ही नित्यनेमानं प्रसाद घेत राहिले तर तुमचं शरीर पोषण होते, तसंच आत्म्याचं पोषण करायचं असेल तर आचार्य सांगतात की प्रार्थनारूपी तुम्ही भगवंताची शक्तीचं घेतलं पाहिजे, तेव्हा तुम्ही हे राहतात. आणि ह्या आत्म्यामुळं काय होतं, जेव्हा तुम्ही भगवंता निर्भय होतात आणि तुमच्या जीवनात काही गोष्टी शोक, मोह, भय आणि चिंता ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, त्याच्यातून तुम्ही रक्षण केले जाते. प्रार्थना की शोक होतो, भय होतं, मोह होतो, चिंता लागत राहते, त्याच्यातून आपल्याला रक्षक करणारं प्रोटेक्शन हे प्रार्थना रूपातून भेटतो. मग आता तुम्ही एखादा म्हटलं नाही बाबा मला प्रार्थना नाही करायची, तर काय होईल, प्रार्थना नाही केली तर जे आपले पूर्व स्वभाव आहेत आणि जुन्या आदत येतात त्या वरती येतील आणि आपल्याला त्या गोष्टी करायला वारंवार लावतील. मग आपल्या जीवनातले खाण्यापिण्याच्या वस्तू असो किंवा जो स्वभाव असतो तो आपोआप बाहेर येत असतो प्रार्थना नाही केली तर. आणि मग आपण ह्या गोष्टी प्रार्थनेमुळं काय भौतिक इच्छा आपल्याला प्रभावित करेल आणि भौतिक इच्छा प्रभावित झाली तर भौतिक जगाचं जे आकर्षण आहे त्याच्याप्रती आपलं हळूहळू आकर्षण वाढून आपण त्याच्याकडे निघून जाऊ. म्हणून त्यासाठी हे प्रार्थना कशी आहे, अग्नी समान आहे. अग्नीमध्ये सातत्यानं इंधन टाकले ते अग्नी प्रज्वलित राहते. तसं भक्ताच्या जीवनामध्ये प्रार्थना वारंवार टाकणं म्हणजे भक्तीमध्ये इंधन घातल्यासारखं. आणि जेव्हा तुम्ही इंधन घालतात तेव्हा ती अग्नी प्रज्वलित राहते भक्तिरूपी. म्हणून येऊन भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की भगवंत एक श्लोक डबल रिपीट केला गीतेमध्ये. कोणता, मन मना मद भक्तो मद्याजी मा नमस्करू मामे वैशेष युक्त मग आत्मन मदपरायण. भगवंत काय म्हणतात इथं, मन मना मद भक्तो, मन मना म्हणजे तुझं मन मला अर्पण कर पहिले, मद भक्तो माझा भक्त बन, मद्याजी म्हणजे काही जे असेल मला अर्पण कर, आणि शेवटी काय झाले माम नमस्करू मला नमस्कार कर. म्हणजे भगवंत इथं सांगतात. आणि मदपरायण की भगवंत म्हणतात आज मदपरायण ह्या शब्दाचा अर्थ काय, रिपिटेशन करणं. पारायण करणं म्हणजे काय, आता आजकाल एक पारायण चालू झालं, चक्री पारायण असो. चक्री पारायण म्हणजे ह्या घरातून त्या घरातून त्या घरात किंवा घरातच चक्री पारायण करणं. आता मी भागवत कथेला गेलो होतो, तिथं चक्री पारायणला जोरात चाललं, आज याच्या घरात त्याच्या घरात त्याच्या घरात. आणि ते सकाळी पारायणाला बसायचे ना, दुरांतो एक्सप्रेस सुद्धा स्लो चालत असेल एवढी स्पीडमध्ये ते पारायण करीत होते. कारण 7 दिवसामध्ये त्यांना 5000 अभंग कंप्लीट करायचे होते. म्हणलं माऊलीला त्या मानलं बाबा. म्हणजे एवढं मी विचार करतो की 2 लाईन वाचू असतात ते माऊली दुसऱ्या, म्हणजे काय तिला पाठांतर असन देव जाणे, बाकीच्या बाया हातबल व्हायच्या. म्हणजे एवढे स्पीडनं ते काय करतात, हे करतात पारायण. म्हणजे त्याच्यामध्ये रिपिटेशन असल्यामुळं परफेक्शन येतं आहे. तसंच भक्ती मार्गामध्ये तुम्हाला रिपिटेशनच करायचं. प्रवचनामध्ये गीता, भागवत, रामायण, महाभारत सोडून काहीच सांगणार नाहीत. भौतिक जग उदाहरण ते तुम्हाला महामंत्र तोच असणार आहे, भगवंत तेच असणार आहे, प्रसाद तोच असणार आहे, खाली बिना कांदाला असण्याचं. भक्त कम्युनिटीमध्ये थोडं चेंज राहील, नवे भक्त दिसतील, जुने भक्त गायब होतील. आपल्या सत्संगामध्ये जसं होतं तसं याच्यामध्ये चेंज दिसेल. कीर्तन जर जातात तर महामंत्राचंच कीर्तन असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून ते एंडपर्यंत एकच गोष्ट तुम्हाला वारंवार करायचं आहे, त्याला म्हणतात पारायण, रिपिटेशन. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर पाहिलं गेलं, महामंत्र असो का काही असो, त्याच्यामध्ये मेन प्रमुख गोष्ट असेल ती ती प्रार्थना आहे. तर त्यासाठी भगवंत म्हणतात सत्यम ते प्रतिजाने प्रियोस्मी, मी वचन देतो जो कोणी वारंवार ह्या गोष्टी करीत असेल मी आश्वासन देतो की तो माझ्या धामाची प्राप्ती करेल. म्हणून इथे आपण प्रार्थना कशी केली पाहिजे,
भगवद्गीतेच्या भागवताचा शेवटचा श्लोक आहे, गीतेच्या सुरुवातीचा, गीतेच्या शेवटचा आणि भागवतच्या याच्यामध्ये झालेलं आहे. नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःखशमनम तम नमामि हरिपरम. म्हणजे इथे काय सांगितलं, दोन गोष्टी सांगितलेल्या आहे. नामसंकीर्तन यस्य म्हणजे नामसंकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशम, सगळं पाप नष्ट होतं. आणि प्रणामो दुःखशम नमस्कार केला म्हणजे जप केल्यानं पाप नष्ट होतंय आणि नमस्कार केल्यानं काय होतंय, दुःख शमन. नमामि हरिपरम म्हणजे तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट होण्यासाठी तुम्ही नमस्कार किंवा वंदन केले पाहिजे किंवा प्रार्थना केली पाहिजे. मग आता इथं प्रश्न पडतो की आता आम्हाला तर प्रार्थना करायला जमत नाही, आम्ही करायच्या कोणाच्या प्रार्थना? आचार्य म्हणतात तुम्हाला नाही जमलं हरकत नाही, तुम्ही एकच करा. जे पूर्ववर्ती लोक होऊन गेलेले आहेत त्याने ज्या प्रार्थना केलेल्या त्या तुम्ही रिपीट करा. विशेष करून द्रौपदीने प्रार्थना केली भगवान कृष्णाच्या प्रती. हां, कुंती महाराजांच्या प्रार्थना सांभाळून करा. कुंती महाराज म्हणते भगवंता माझ्या जीवनात दुःख संकट येऊ दे. आता तिचा स्तर लय मोठा होता. का बरं होता तिची भावना, जेवढं संकट येते तेवढे भगवंत माझ्याकडे नाही, आम्ही आरामशीर जीवन जगू तर भगवंत तुम्ही येणार नाही. आता तिचा भाव लय मोठा महत्व होता आणि भगवंत यायचे त्यांच्या प्रार्थना ऐकून. आपल्या जीवनात थोडंसं दुःख आलं, शारीरिक पारिवारिक किंवा आर्थिक आलं तरी आपण डामाडोळ होतो. म्हणजे अरे देवा एवढं मी भक्ती करतो, एवढा माळा ओढतो, तुम्ही तर बासरी वाजवत आनंदी राहतात, माझ्या जीवनात काय लागले तुम्हाला काही कळतं का? भले आपण असं शब्दानं बोलत नाही पण मनातली मनात आपली भावना चालते ना. म्हणून त्यासाठी आपण ह्या ज्या प्रार्थना आहेत त्याच्यानंतर गजेंद्राच्या प्रार्थना आहेत, शबरीच्या प्रार्थना, रुक्मिणीने प्रार्थना केल्या, एवढ्या सुंदर प्रार्थना केली की भगवंत स्वतः त्यांना घेण्यासाठी आले. गजेंद्र प्रार्थना केली तर भगवंत स्वतः गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी. शबरीनं प्रार्थना केली तर भगवंत स्वतः आले. म्हणजे त्यांना तिकडे जावं लागलं नाही, त्यांच्या प्रार्थनेमुळं भगवंत त्यांच्याकडे आले. म्हणजे प्रार्थनेमध्ये किती शक्ती. जसं एखादं बाळ रडत असेल तर बाळ आईकडे जात नाही, आई काय करते त्या बाळाकडे जाते. कशावर जाते? त्या बाळाच्या रडण्याच्या टोनिंगवर. मूळ रडत असाल तर म्हणे जाऊ दे रडू द्या, काय चाललं हां बरोबर आहे. हां, पण तेच बाळ सगळं टॅग करतो जेव्हा फोडतो तर काय करते, त्याची आई सगळे कामं सोडते आणि त्याला घेते. त्याच प्रकारे भौतिक जगामध्ये आपण नाही का जे भरपडल्या जातो आहे शारीरिक स्तरावर, मानसिक स्तरावर, आर्थिक स्तरावर, एवढ्या चिंता आणि कष्ट, शोक, भय, आपण भविष्याची चिंता करत राहतो. असं इथे एक बी असा व्यक्ती म्हणू शकत नाही की मी चिंताग्रस्त नाही. प्रत्येकजण हा चिंता, साधू लोक चिंताग्रस्त आहेत किंवा भविष्यामध्ये कार्यक्रमाचं काय व्हायचं, लोक साधना करतील का नाही. म्हणजे पॉवर्स ऑफ प्रेयर्स तुम्ही कंटिन्यू करतात ना तर तुमच्या लाईफमध्ये जी पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला प्राप्त होते. आणि जे लाईफ आहे, मटेरिस्टिक लाईफ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्ट्रगल करावं लागतं आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. इव्हन आपण जे कॉर्पोरेट लेवलला जे जगतो किंवा फॅमिली लाईफला किंवा हजबंड वाईफ रिलेशनशिपमध्ये सगळीकडे जे आपल्याला स्ट्रगल करत आहे त्यामध्ये प्रार्थना ही खूप महत्त्वाची असते. म्हणून त्याला एवढं इझिली नाही घ्यायचं. स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये ज्या आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत, जेव्हा आपण सिन्सिअरली आणि सिरियसली करतो तेव्हा त्याचा रिझल्ट खूप चांगला बेटर येत असतो. म्हणून इथे आलं पाहिजे. आता ह्या प्रार्थना कशा करतात? अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी मॉर्निंगला जेव्हा करतात, मंगल आरतीपासून 64 भक्तीचे अंग आहेत. त्या 64पैकी 54 आयटम्स मॉर्निंगमध्ये होऊन जातात आपल्या भक्तिमार्गामध्ये. पहिले काय होते, गुरु अष्टकम होते, त्याच्यानंतर नरसिंह आरती होती, तुळशी आरती होती, त्याच्यात महामंत्र जप होतो, गुरु प्रार्थना होत्या, भागवतम होतं. या सगळ्या गोष्टीमध्ये प्रार्थनाचे भगवंताच्या प्रती की भगवंता तुमची कृपादया भेटावं आणि तुमचे धामाची प्राप्ती व्हावं, त्यासाठी ह्या सगळ्या केल्या जाते. आणि मग ते म्हणतात, आचार्य म्हणतात सकाळच्या मन, हृदय आणि ते आपल्याला त्याच्यात इन्व्हॉल्व होते. आणि ती एनर्जी आपल्या लाईफची जी स्टेअरिंग आहे ती स्टेअरिंग काय करते, आपल्या राईट ट्रॅकला किंवा आपल्या जे गंतव्य आहे. जसं तुम्ही गाडी चालवतात तर गाडी चालवताना स्पीड किती हे महत्त्वाचं नाही, ते स्पीड तुम्ही गाडी चालवतात पण तुमची गंतव्यच तुमचं क्लिअर नसेल तर तुम्ही तुमच्या स्पीडला काहीच उपयोग नाही. तर त्याच प्रकारे तुमचं गंतव्य क्लिअर होते आणि त्यानुसार तुमचं स्पीड वाढवला
की त्याचा रिझल्ट बेटर भेटतो. म्हणून इथे आता तुम्ही म्हणता प्रार्थना कशी करायची, तर 3 लेवलला प्रार्थना करायची कधी गेली मंदिरामध्ये. एक म्हणजे समर्थनिका प्रार्थना आहे, म्हणजे पहिले भगवंताच्या कोणत्याही टेम्पलमध्ये तुम्ही जातात पहिले प्रार्थना केली पाहिजे. एखादा रिच पर्सन असतो, त्याच्याकडून तुम्हाला काय गोष्ट पाहिजे असेल तर त्याचं पहिले ग्लोरिफिकेशन केलं पाहिजे. अरे बाबा तुम्ही महान आहे, तुमचं हे पद आहे ते पद आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं गुणगान करतात तसंच भगवंताच्या मंदिरात आल्यानंतर पहिले प्रार्थना केली पाहिजे. मग प्रार्थना केल्यानंतर सेकंड स्टेप होता. त्यात प्रार्थना कशी करणार, तर याच्यामध्ये काही उदाहरण आहे, स्टँडर्ड उदाहरण आहे. एक म्हणजे उत्तराने केले होते, पाय कृष्ण कृष्ण महापाय योगी योगी देव देव जगतपते, की भगवंता माझ्या जीवनामध्ये हे होतं. पहिले त्यांचे गुणगान केलं, पहिले प्रार्थना केली फर्स्ट. याला म्हणतात समर्थन प्रार्थना, म्हणजे ग्लोरिफिकेशन करणं भगवंताचं. दुसरं आहे याच्यामध्ये विशेष करून भीष्मदेवाने रामायणाने केलं होतं. दुसरी सेकंड स्टेप आहे दैनबोधिका. दैनबोधिका म्हणजे स्वतःबद्दल आपली जी अवस्था आहे ती भगवंताबद्दल एक्सप्लेन करणं, की आता जसं तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीकडे जातात आणि त्याचं गुणगान केल्यानंतर सेकंड स्टेप आहे की स्वतःची अवस्था एक्सप्लेन केली. तर त्यावेळेस दैनबोधिका म्हणजे की मी किती दीनहीन आहे, अधम आहे. आणि अशा मूडमध्ये तुम्ही जेव्हा प्रेयर्स करतात तर थर्ड स्टेप येते भगवंताकडे लालसामाई. लालसामाई म्हणजे की भगवंत म्हणतात तुला काय पाहिजे. म्हणून कोणत्या टेम्पलमध्ये गेले तुम्ही नुसतं फॉर्मॅलिटी केली तर ती जी ब्लेसिंग्स पाहिजे, जे आशीर्वाद पाहिजे ते कधीच भेटणार नाही. म्हणून प्रार्थना करताना 3 स्टेप, पहिले समर्थनिका म्हणजे भगवंताचं गुणगान, सेकंड आहे दैनबोधिका म्हणजे स्वतःची स्थिती. मग भगवंत मला तिसरी गोष्ट काय पाहिजे, तर जी वांछित फळ पाहिजे तुम्हाला कोणत्या टेम्पलमध्ये भगवंताकडे तर ते तुम्हाला वांछित फळ तुम्हाला प्राप्त होतं आहे. अशा 3 स्टेपनं जेव्हा तुम्ही करतात तर त्यावेळेस तुम्हाला जे होते. आता याच्यामध्ये काय प्रार्थना असली पाहिजे लालसामय, की भगवंता माझं आध्यात्मिक जीवनामध्ये माझं पोषण कर. जसं अजयमेळ्यानं केलं, पण अजयमेळ्याला शेवटी भगवंताने वाचवलं. चुका झाल्या पण ते जप करत होते, पण त्या जपामुळे भगवंताने बरोबर त्यांचं रक्षण केलं होतं. तसंच भगवंत काय करतात, भक्ताचं पोषण करतात लालसामयमध्ये. जरी भक्ताच्या जीवनामध्ये कमी जास्त काही झालं असेल तरी भगवंत त्याचं प्रोटेक्शन करतात असे आचार्य म्हणतात. म्हणून इथे आपल्याला महत्त्वाची इच्छा काय असते प्रार्थनामध्ये हे खूप महत्त्व. आता या प्रार्थनामध्ये एक आहे भगवंताच्या प्रती क्षमा मागणे. जेव्हा तुम्ही मंदिरात जातात तर भगवंताच्या प्रती आपण क्षमा, भगवंता मी माझ्याकडून अगणित चुका होतात, माझ्या मन वाचा कायाने माझ्या क्रियानं होतं खूप, याचे तुम्हाला माफ करा. जसं अर्जुनाने भगवान कृष्णाचं ईश्वर पाहिलं तर डायरेक्ट क्षमा मागायला लागले ते. त्याच्यानंतर नागपत्नीने आपल्या पतीबद्दल क्षमा मागितली आणि मग भगवंतानं कृपा केली. तिसरं हरिदास ठाकूराने 22 मार्कांमध्ये पिटल्या गेले, पण त्यांनी क्षमा कोणाला मागितली, ते जे मारणारे होते त्यांच्याप्रती मागितली. म्हणजे तिथे आचार्य म्हणतात तुम्ही प्रार्थनामध्ये तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही क्षमा मागतात भगवंताकडे तर भगवंताची कृपा बरोबर त्याच्यावर येते. आता याच्यामध्ये ह्या प्रार्थना कशाने भेटतील, आता तुम्हाला प्रभूजी आम्हाला तर होत नाही, ह्या कशा आपण आतमधून बाहेर कशा निघतात, तर ते म्हणतात जर शुद्ध भक्ती आहे, साधना तपस्या आणि कठोर नियमाचं पालन केलं आणि सहनशीलता ठेवली, 3 क्लेश आधी भौतिक आधी दैविक किंवा आध्यात्मिक क्लेश किंवा आपल्याकडे जे क्लेश आहे सत्वगुण रजोगुण तिमी, याच्यातून शक्ती भेटते आपल्याला म्हणजे प्रार्थना करण्यासाठी. तर जेवढं जेवढं तुम्ही जीवनात चढ उतार येतात तेवढे आपल्याला त्या प्रार्थना बाहेर निघतात. बघा एखाद्याला विहिरीत पडला तो आपोआप काय करतो, पाण्यात बुडत असेल तर वाचवा 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 म्हणून काय करतात, कोणी जरी आवाज देत असेल तर. तसंच या भौतिक जगामध्ये आपण म्हणून गुरु मंगल आरती काय, संसार दावा नरली लोक त्राणाय कारुण्य घना घनात्व. रोज प्रार्थना याच्यासाठी केलं की गुरु महाराज भगवंत आम्ही संसार दावामध्ये एवढे पडलो एवढे वर पडलं, दुसरा काही सहारा नाही, तुम्ही मला वाचवा. तर हे असलं पाहिजे. आणि म्हणून इथं आचार्य म्हणतात की सहजीय भाव नसला पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे. आचार्य म्हणतात की जर शुद्ध भक्तीद्वारे जर केलं, जसं ब्रह्मसंहिता आहे, रुद्रगीता आहे, या श्लोकांना तुम्ही स्मरण करू शकतात किंवा ते रिपीट करू शकतात. जसं मला एक माताजी प्रभूजी भेटले ते रोज सकाळ संध्याकाळ नरसिंह कवच म्हणतात, नरसिंह कवच म्हणतात किंवा नरसिंह आरती म्हणतात.
काही भक्त हनुमान चालीसा म्हणतात किंवा कोणी सुदर्शन कवच म्हणतात. तर त्या आणि आपल्या जीवनात बी कोणी रामरक्षा स्तोत्र म्हणतात, बाहेरच्या जगामध्ये आपल्या भक्त कम्युनिटीमध्ये पण म्हणतात. तर ते केलं पाहिजे स्वतःसाठी. आणि महत्त्वाचं की एकच आहे, स्वतःसाठी प्रार्थना केली की भगवंत माझ्या हृदयामध्ये एवढे अनर्थ आहेत, मला बाहेरचे दुश्मन कमी येतं, माझ्या हृदयातले दुश्मन एवढे आहेत की मला सगळ्यात जास्त त्रास आहे. माझे काम, माझे क्रोध, माझा लोभ, मद, मात्सर्य एवढं त्रस्त करतात. मी जगाला जिंकू शकतो, पण माझ्या हृदयातल्या अनर्थापासून मी कधीच जिंकू शकत नाही. आणि मी तर व्यक्तिगत जीवनात ह्या गोष्टीला खूप स्ट्रगल करतो. काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. आपल्याला वाटतं आपण भक्ती करतोय, पण आपण आपलं सगळं जग ऐकतंय. ठीक आहे, जग ऐकणं काही एवढी महत्त्वाचं, पण हृदयातले जे अनर्थ ना ते तुमचं कधीच ऐकत नाही. म्हणा बेटा तू किती उड्या मार, वारंवार त्या गोष्टी अशा बाहेर येत राहतात. म्हणून अशा गोष्टीपासून वाचायला एकच पर्याय आपल्यासमोर की तळमळतेनं राधा मदन गोपाल, ललितादेवी, विशाखादेवी, जगन्नाथ बलदेव जे तुमच्याकडे विग्रह असेल त्याला तळमळतेनं जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात होते. आणि ह्या याच्यामध्ये प्रार्थना असल्यामुळे महाभारतामध्ये खंड पंचम याच्यामध्ये एक श्लोक आहे, एकोपी कृष्णस्य कृत प्राणामो द्वादशमेध अश्वमेध तुल्यम दासो द्वादशमेधी पुनरेती जन्म कृष्ण प्राणो न पुनर्भवेत. ते म्हणतात की एकदा जर कोणी कृष्णाला प्रणाम केला, वंदन केला, त्याला द्वादश अश्वमेध केल्याचं फळ प्राप्त होते. त्या फळातुल्य म्हणजे तुम्ही नुसतं वंदन केलं, प्रार्थना केली तर द्वादश अश्वमेध केल्याचं फळ प्राप्ती त्याला भेटते. पण द्वादशमेधी पुनर्न जन्मत. जर तुम्ही प्रार्थना नाही केली, द्वादश यज्ञ केले अश्वमेध, तर तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागतो. पण कृष्ण प्राणो पुनर्जन्म, नुसतं कृष्ण प्रणाम केला तुम्ही, हे कृष्णा करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेशा गोपिकांता राधा कांता नमस्ते, एवढं जरी म्हटले तरी तुम्हाला या जगात यावं लागतं नाही. आचार्य करतात की एकदा जर कृष्णाला प्रणाम केला तर द्वादश अश्वमेधाचं फळ प्राप्त होत आहे. पण तुम्ही द्वादश अश्वमेध केला आणि भगवंताला प्रणाम नाही केला तर ते काय, पुनर्जन्म घ्यावा लागतं त्या अश्वमेधामुळं. पण कृष्णाला एकदा कोणी प्रणाम करतो तळमळतेनं, तर त्याला ह्या जगामध्ये जन्म भेटत नाही. तर त्यासाठी आपण जेव्हा कधी मंदिरात जाऊ, आणि विशेष करून आपण कोणासाठी प्रार्थना केली पाहिजे, जे चर्चमध्ये जातात, आपण आपल्या परिवारात याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःसाठी कमी प्रार्थना करायची, दुसऱ्यासाठी. इस्कॉनमध्ये एक पद्धत आहे ना, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो, किंवा लोक मला प्रभूजी मातेसाठी प्रार्थना करा, जगन्नाथ प्रभू, फॉर्मॅलिटी म्हणून ते बोलतात आणि समोरचं ऐकून मी फॉर्मॅलिटी करतो. आमचे जानकीत कुठं जरी जेव्हा जातात ना, तर ते मदत पहिले SMS करतात, अरे मी गंगेमध्ये डुबकी मारू, काय प्रार्थना करू, पाठवा लगेच SMS. मी जगन्नाथ मंदिरासमोर आहे, मी राधा श्याम सुंदर समोर आहे. ज्या ज्या मंदिरात जातात ना ते पहिले SMS करतात आणि म्हणतात भगवंता त्या भक्ताची प्रार्थना तुमच्याकडे पोहोचवतो, जरा तुम्ही लक्ष द्या त्याच्याकडे. तर तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी प्रार्थना करतात ना, तर भगवंत बघा स्वतःसाठी माझ्यामध्ये भगवंत म्हणतात स्वार्थी आहे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी प्रार्थना करता, मग त्या भक्ताच्या आरोग्यासाठी केलं पाहिजे, त्या भक्ताच्या परिवारासाठी केलं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये कोणाचे आर्थिक असेल, कोणाचे सामाजिक असेल, प्रत्येकजण व्यक्ती नाही का काही नाही काही स्ट्रगल करतो. तर त्यासाठी आपण भगवंता माझ्याकडे एवढी शक्ती नाही की मी काही देऊ शकेल, पण तुम्ही त्याला ती शक्ती द्या आणि त्या गोष्टीतून, त्या प्रॉब्लेममधून त्याला बाहेर काढा. आणि जेव्हा आपण दुसऱ्यासाठी चांगले तळमळतेने प्रार्थना करू तर निश्चित आपल्याला दोन फायदे होतील. एक तर आपल्याला आध्यात्मिक फायदा पण होईल, आणि दुसरं जे भक्त कम्युनिटी आहे त्यांना पण त्याच्या जीवनात. म्हणून आपण एवढ्या दिवस भक्ती जे टिकलो आहेत किंवा आपण भक्ती जी करतो आहेत ते आपल्या स्वतःचं काही बळ नाही याच्यामध्ये, जे आपली स्वतःची एनर्जी पण नाही. आपण आतापर्यंत जी काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो, आध्यात्मिक जीवन जगतो, ते टोटल आपल्या गुरु वैष्णवांचं, भक्तांचं आहे, भगवंताचे, त्यामुळं टिकतो. नाही त्या भौतिक जगाचा एक लाट आली, कधी कोण निघून जाईन भरोसाच नाही. म्हणून एवढं सोपं नाही. या संसारातून मुक्त होण्याचा किंवा संसारातून वाचण्याचा एकमेव आपल्यासाठी एक सूत्र आहे, ते म्हणजे भगवंताकडे प्रार्थना करणं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम.